बाई शाळा सोडून जातात. लेखक गंगाधर गाडगीळ. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. भाग एक. आईची कात्री घेऊन मी बाबांच्या पांढऱ्या कागदाचं बदक कापत होते. इतक्यात मधूने माझा शेपटा ओढला. मी मधूवर कात्री उगारली, पण तो मला एक नळकांडी दाखवून म्हणाला, "ही बघ गंमत." मी म्हटलं, "अय्या, हे आईचं थर्मामीटर. ठेवून दे पाहू." मधू म्हणाला, "हो ग, ठेवू सावकाश. आपण हे न खेळूया. तू हो आजारी, मी होतो डॉक्टर." मी नको म्हटलं, पण मग पलंगावर जाऊन झोपले. मधूने माझ्या खाकेत थर्मामीटर घातला आणि म्हणाला, "घट्ट दाबून ठेव, नाहीतर त्याच्यात ताप भरायचा नाही." मग थोडा वेळ मधूनं माझं डोकं तपासलं आणि म्हणाला, "ई, दात किडकेत. दररोज नीट धू." तशी मी म्हटलं, "तुझेच आहेत." मी खरं तर त्याला मारणार होते, पण थर्मामीटर पडलं असतं म्हणून. मधू थर्मामीटर काढायला लागला. मी हात लावून पाहिलं तर थर्मामीटर गारच होतं. मी मधूला म्हटलं, "अरे, त्याच्यात ताप अजून भरायचा आहे." "तुला काय कळतं?" असं म्हणून तो थर्मामीटर ओढायला लागला. मी घट्ट दाबून ठेवलं. ओढाओढीत थर्मामीटर उडालं आणि जमिनीवर पडून फुटलं. मी चांगलीच घाबरले आणि म्हटलं, "अय्या, मधू, आता काय करायचं?" मधू स्वस्थपणे म्हणाला, "आई मारणार आपल्याला." त्याला मार खायची सवयच होती. तितक्यात आई तिथं आली. तिने आमच्याकडे पाहिलं. आम्ही आपलं खिडकी बाहेर पाहिलं. ती परत जास्तच पाहायला लागली आणि म्हणाली, "काय रे केलंस मध्या?" मधू डोकं खाजवत म्हणाला, "काही नाही बुवा." तितक्यात आईनं फुटलेलं थर्मामीटर पाहिलं. मग काय, खूप शिव्या, 2-2 धक्के, चांगले 3-4 गालगुच्चे आणि शिवाय मधूला एक मोठा चिमटा. मला खूप रडू आलं. आम्ही मुद्दाम केलं वाटतं तसं. मग थोड्या वेळानं आईनं मला जवळ घेतलं. मी मिठी मारली. खाऊ मिळाला. आम्ही शाळेची पाकिटं घेतली. मी मधूला म्हटलं, "तुझ्यामुळेच झालं सगळं." आणि त्याच्या डोक्यात पाकीट मारलं. तशी त्याने मला जोरात रपाटा मारला. असा लागलाय मला. आई ओरडली. मग आम्ही धूम पळालो. जिना उतरताना आम्ही एकमेकांना खूप वेडावलं. खूप वेडावलं म्हणजे जीभ दुखते बाई. रस्त्यात आले आणि एकदम आठवण आली. बाईंनी 3 गणितं करायला सांगितली होती. अशी घाबरले मी, आमच्या गोष्टीतल्या त्या सशासारखी. पण पटकन आठवण आली. बाई शाळा सोडून जाणार होत्या. मग कसला होतो अभ्यास अन् कसलं काय? पटकन उडी मारली आणि रस्त्यापलीकडे धावले. गाडी जाणार होती अंगावरून. पलीकडच्या दुकानातला मारवाडी माझ्यावर खेकसला. मी चांगलं वेडावून दाखवलं त्याला. मीना रस्त्यातून चालली होती. शेपटा उडत होता अन् डूल हलत होते. काय पण बयाचं चालणं. तिची आई फार फॅशन करते. गडी असतो बरोबर पुस्तकं घ्यायला. मला पाहून तो हसला आणि "काय निमाताई?" असं म्हणून त्यानं माझी पुस्तकं घेतली. मी मीनाच्या खांद्यावर हात ठेवला. काहीतरी खात होती लबाड. मी मोठ्याने ओरडले, "काय गं खातेस?" तोंडातला चोथा थुंकत ती म्हणाली, "चिंचा." "अय्या, एकटीच खातेस? मला दे ना." "ही बघ, एकच उरली आता माझ्याजवळ. अन् काल दिली होती की गं मी तुला." तशी मीनानं वाकडं तोंड करून मला अर्धी दिली. अशी काय बाई ती मीना? एक म्हातारा दाढीवाला मुसलमान रस्त्यातून चालला होता. तो हसत हसत माझ्या गालाला हात लावणार होता. "बेटी, बेटी," असं कायसं म्हणाला. आम्ही दोघी खूप घाबरलो आणि मीनाच्या गड्याजवळ गेलो. मुसलमान म्हणे वाईट असतात. ते मुलींना पळवून नेतात आणि म्हणे कायसं वाईट करतात. पण आई म्हणते,
लहान मुलांनी असलं बोलू नये. मग थोड्या वेळाने मीना चोथा थुंकत म्हणाली, "ए आपल्या बाई जाणार आज?" काय झालं कोण जाणे? माझ्या घशाशी मोठा गोळाच आला आणि मी मीनाला म्हटलं, "मी ठेवून देते माझी चिंच. बाईंना देईन." आमच्या बाईंना बरं का चिंच फार आवडतात. मीना म्हणाली, "टाक खाऊन." पण मी बाई चिंच पाकिटात ठेवून दिली. किती चांगल्या आहेत आमच्या बाई. दिसतात पण किती छान. फुलवाल्या जवळच्या ताज्या वेणीसारख्या आणि कबुतरासारखं हसतात. हे सगळं मी मीनाला सांगणार होते. पण असं काही बोललं म्हणजे ती हसते. समजतच नाही तिला असलं बोलणं. मोठ्या डोळ्यांच्या विनूला मात्र समजतं म्हणून तो मला आवडतो. बंडू-गुंडू त्याला उगीच मारतात, पण तो रडत नाही. मग मी मीनाला नुसतं एवढंच म्हटलं, "ए छान आहेत नाही बाई आपल्या?" मीना मान हलवत म्हणाली, "हो छान आहेत. आणि आज अभ्यास सुद्धा नाहीये." मी काहीच बोलले नाही. शाळेत गेलो तेव्हा मुली लंगडी खेळत होत्या. त्यांनी आम्हाला खेळायला बोलवलं. मीना म्हणाली, "मी नाही गं बाई. आज मी रेशमी सगळा घातलाय. मळला आणि फाटला म्हणजे आई मारेल मला." घाऱ्या डोळ्यांची आणि नकट्या नाकाची चिमी म्हणाली, "हो, आहे माहीत. मोठी नट्टीच झालीस की नाही?" ह्यावर आम्ही खूप हसलो. मीनाला रडायला आलं. मीना चांगली पण आहे आणि वाईट पण आहे. मग मुलींनी मला बोलावलं. मी म्हटलं, "आज आपल्या बाई जाणार. आज नाही बाई दंगा करायचा." चिमी म्हणाली, "जाणार असतील बाई, पण म्हणून काही खेळायचं नाही." पण मुलींना माझंच म्हणणं आवडलं. आम्ही मग वर्गात गेलो. आमची खेळायची जागा दुसरी बच्या मुलींनी घेतली. "उद्या काढू उट्ट." वर्गात गेल्यावर चिमी म्हणाली. "मग आपण सागरगोटे खेळूया, अगदी गुपचूप." मी खरं तर नकोच म्हणणार होते, पण सगळ्या मुली पटकन खेळायला बसल्या. मी खेळणार नव्हते, पण चिमी आणि यमी, मीना आणि कमावर हप्पी लावू लागल्या. तशी मी कमाच्या जागेवर बसले आणि चिमीवर हप्पी केली. मीना खुदकन हसली. मला सागरगोटे खेळायला खूप आवडतात. खेळताना मी चिमीला विचारलं, "ए बाई शाळा का गं सोडतायत?" चिमीला सगळं माहीत असतं. कसं कळतं कोण जाणे? चिमी म्हणाली, "अगं त्यांचं लग्न व्हायचं आहे." मी म्हटलं, "तुला कसं माहीत?" "अगं काल मी बाबांच्या बरोबर चौपाटीला गेले होते ना, तेव्हा ते एका माणसाबरोबर फिरत होते हातात हात घालून. बाबा म्हणाले, 'असल्या कसल्या तुमच्या बाई?'" हे ऐकताना मीना खाली मान घालून हसली. चकणी वाईट दिसणारी तारा मला जोराने हलवून म्हणाली, "ए लगीन म्हणजे गंमत असते नाही गं?" मी म्हटलं, "हं, तशी ती आपली म्हणते कशी? मी पण आईला सांगेन माझं लगीन कर म्हणून." तशी आम्ही सगळ्या खूप हसलो. वेडीच आहे तारा म्हणजे, पण चांगली पण आहे बिचारी. मुलींना फुलं देते. चिमी म्हणाली, "तुला काळा डोम नवरा मिळेल." आम्ही मग खूप हसलो. पण चिमीचं बोलणं मला असलं आवडत नाही. तारा मोठमोठ्याने रडायला लागली. मीनाने तिला एक चित्र दिलं. घंटा झाली आणि बाई आल्या. पण आम्हाला आपलं ते कळलंच नाही. मग बाई म्हणाल्या, "मुलींनो." तशी आम्ही सगळ्या लाजलो. जाग्यावर जाऊन अगदी गप्प बसलो. विनूची पट्टी पडून आवाज झाला तशी आम्ही सगळ्यांनी त्याच्याकडे एकदम पाहिलं. तो लाजला आणि त्याने सदऱ्यात तोंड लपवलं. गुंडू ओरडला, "बायको रे बायको." सगळीजण हसली. मी सुद्धा. मग मात्र मी गुंडूवर डोळे वटारले. जवळ असता तर चिमटाच काढला असता. आमच्या बाई हसल्या. काहीतरी त्या बोलणार होत्या, पण मग आणखीनच मोठ्याने हसल्या आणि मग त्यांच्या तोंडावरचं हसणं गेलं तरी त्या हसतच राहिल्या. मग त्या एकदम खुर्चीवर बसल्या.
आमच्या बाई अगदी लहान आहेत. आमच्या ताईहून लहान. म्हाताऱ्या चंपूताई म्हणतात, की त्यांनी आमच्या बाईंना शिकवलंय म्हणून. काहीतरीच. आमच्या बाई खूप हसतात, खूप गोष्टी सांगतात. आम्हाला पण त्या गाणी म्हणायला सांगतात आणि गोष्टी पण. मी आणि विनू गोष्टी फार चांगल्या सांगतो. एकदा तर त्यांनी आम्हाला हलक्या आवाजात गाणं म्हणून दाखवलं. किती गोड होतं म्हणून सांगू? अगदी कलिंगडाच्या मधल्या गरासारखं. पण तितक्यात मोठ्या बाई वर्गावरून गेल्या. वाईट आहेत अगदी त्या. बाई मग लाजल्या आणि गाणंच थांबलं. आमच्या बाईंना भूगोल आणि गणित मुळीच आवडत नाही. मला पण. शुद्ध लेखनात चुका झाल्या तर फार रागवत नाहीत त्या. आमचे विषय ब वर्गाच्या पुष्कळ मागे राहतात. मग एखाद्या दिवशी आमच्या बाई खूप रागावतात आणि सारखं शिकवत राहतात. मग आम्हाला काही समजेनासं होतं. गुंडू पुन्हा पुन्हा काहीतरी प्रश्न विचारतो. बाई रागावून त्याच्यावर पट्टी उगारतात, पण मारत मात्र नाहीत. तो आपला हसतो. मग बाई काहीतरी बडबडतात. आम्ही रडायला लागतो. मग बाई पण डोळे पुसतात. मोठ्या बाई वर्गावरून जाताना म्हणतात, वर्गात फार गलका होतो आहे. मग जिकडे तिकडे चिडीचूप. पण हे एकच दिवस. दुसऱ्या दिवशी बाई हसत वर्गात येतात. इतक्या छान दिसतात त्या आणि त्यांच्या पातळ्यांचे रंग तरी किती छान. मग चकणी तारा गुलाबाची फुलं बाईंच्या डोक्यात घालते. ताराच्या वडिलांचं फुलांचं दुकान आहे. मग बाई म्हणतात, एक केस उचकटशील ना माझे? आणि मग अगदी हळू त्या ती फुलं डोक्यात चापून बसवतात. त्या तसं करू लागल्या म्हणजे विनू त्यांच्याकडे वेड्यासारखा पाहत राहतो. विनू आमच्याहून मोठा आहे. आजारीपणामुळे तो मागे पडला खरं तर. तो आपला अभ्यास अगदी छान करतो. बाई तशाच बसून राहिल्या. मग चकणी तारा उठली आणि हळूच म्हणाली, बाई, तुम्ही आज जाणार ना? बाई म्हणाल्या, हो. आणि मोठ्याने हसल्या. इतक्या मोठ्याने खरं तर त्या कधी हसत नाहीत. परत कधी येणार? ताराने परत विचारलं. कधी नाही, बाई म्हणाल्या आणि त्यांनी खाली मान घातली. मग मला एकदम हुंदका आला आणि मग सगळा वर्गच रडू लागला. बाई म्हणाल्या, अगं मुलींनो, वेड्या का तुम्ही? ए विनायक जोशी, अरे तू मुलगा ना? मग रडतोस काय? अशी रडता काय वेड्यासारखी? पण मग बाईंच्याच डोळ्यातून पाणी आलं. आम्ही आणखीनच मोठमोठ्याने रडू लागलो. मग बाई उठून माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, अगं नीमा, रडतेस काय अशी? आणि त्यांनी मला थोपटलं. अगदी आईसारखे बाईंचे हात मऊ आहेत. मग मीनाला पण त्यांनी समजावलं. तारा तर गळा काढूनच रडत होती. रडताना सुद्धा हसू आलं मला तिच्या आजाराचं. बाईंनी तिला थोपटलं तशी म्हणते कशी, बाई, तुम्ही जाऊ नका ना. मग बाई विनूजवळ गेल्या. विनू पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे नुसता पाहत राहिला. बाईंनी त्याच्या गालावर लहानशी चापट मारली आणि त्या खुर्चीवर जाऊन बसल्या. मग त्या म्हणाल्या, गप्प रहा पाहू आता. तरी आम्ही रडतच होतो. मीना आपल्या रेशमी रुमालाने डोळे पुसत होती. मी आपली हातानेच पुसत होते. चिमीने डोळे पुसून अगदी कोरडे केले आणि ते परत पाण्याने भरलेच नाहीत. बंडू आणि गुंडू खाली माना घालून हसत होते. मोठ्या बाईंच्या रुळाने अगदी त्यांना फोडून काढावं असं वाटलं मला. विनू पाणी भरल्या डोळ्यांनी खिडकीतून बाहेर पाहत होता. पांढरे ढग आकाशात धावत होते. मला वाटलं आपण पण तसंच धावावं. मला परत हुंदका आला. इतक्यात मोठ्या बाई वर्गात आल्या. आमच्या मोठ्या बाईंना मिशा आहेत. त्या हसल्या म्हणजे अगदी वाईट दिसतात. त्यांच्या बरोबरच्या बाई पाहून तर मी घाबरलेच. दात पुढे आलेल्या म्हाताऱ्या दुष्ट चौबळबाई होत्या त्या. बदली होऊन त्या मागे दुसऱ्या शाळेत गेल्या होत्या. कशाला आल्या परत कोण जाणे. इतक्या वाईट आहेत त्या. आमच्या वर्गावर मागे एकदा आल्या होत्या. आम्हाला गणितं आली नाही तशी त्यांनी आम्हाला कोंडूनच ठेवलं वर्गात आणि म्हणतात कशा, तुम्हाला कधी सोडणारच नाही मी आता.
मग आम्ही सगळी ओक्साबोक्शी रडायला लागलो. "हो, आम्हाला जेवायला कोण घालणार? आणि रात्री अंधारात भीती नाही वाटणार आम्हाला? आई मला घरी कुशीत घेऊन झोपवते. इथं कसं होईल? आणि आई मला घेऊन सिनेमाला जाणार होती. मी जगा घालणार होते. मग त्याचं काय करायचं?" मला अगदी खूप रडायला आलं. घंटा झाली आणि मीनाचा गडी तिला न्यायला आला, तशी बाईंनी दार उघडलं आणि मग आम्ही घरी गेलो. मला रडू येत होतं सारखं. मी आईला सगळं सांगितलं. दुसऱ्या दिवशी मी बाबांनाच शाळेत नेलं होतं. पण बाईच चालल्या नव्हत्या. घाबरल्या वाटतं बाई बाबांना. पण आम्ही आता मोठ्या झालो. आम्हाला एवढं कळतं म्हटलं, की आता काही बाई आम्हाला अशा कोंडून ठेवायच्या नाहीत. धन्यवाद.